नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्री अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की इंट्रोडक्शन कसं करायचं आहे. तर आजचा जो काही व्हिडिओ असणार आहे तो कन्क्लुजन कसं करायचं आहे ह्याच्यावरती असणार आहे. तर कन्क्लुजन कोणत्या पद्धतीने करायचं आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी ध्यानात घ्यायच्या आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत, आणि ह्याच्याबरोबर आपण एक एक्झाम्पल पण बघणार आहोत की कन्क्लुजन कसं करणं अपेक्षित आहे. तर पहिला मुद्दा की कन्क्लुजन का करायचं असतं, कारण एक्झामिनर जेव्हा शेवटी तुमचा आन्सर वाचतो तेव्हा त्याच्यावरती एक चांगलं इम्प्रेशन पडायला पाहिजे. जर काय आपल्या अगोदरच्या आन्सरमध्ये काहीतरी लॅक्युनाज असतील ज्याच्यामुळे आपले मार्क शक्यतो कट होतील, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला निग्लिफाय करायचे आहेत, ते आपण कन्क्लुजनमध्ये करू शकतो. तर आपण बघूया की कन्क्लुजनमध्ये कोणकोणत्या गोष्टी ऍड करायच्या आहेत आणि ते कसं करायचं आहे. तर कन्क्लुजनमध्ये महत्वाच्या गोष्टी काय लक्षात ठेवायच्या आहेत, तर पहिल्यांदा हे डोक्यात असणं अपेक्षित आहे की आपल्याकडे वेळ किती आहे आणि वर्ड लिमिट किती शिल्लक आहे. कारण जे काय आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत ते एका वर्ड लिमिटमध्ये लिहायचे आहेत. सेकंडली आपल्याला वेळ किती असणार आहे हे सुद्धा आपल्याला ध्यानात ठेवणं अपेक्षित आहे. जर काय तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल तर त्या वेळेनुसार तुम्हाला कन्क्लुजन लिहिणं अपेक्षित असतं. जर काही वेळ खूपच कमी असेल तर एका सेंटेन्समध्ये का होणार तुम्हाला कन्क्लुजन करायचं आहे. आणि जे काही वर्ड लिमिट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते वर्ड लिमिट किती असणं अपेक्षित आहे हे पण आपल्याला बघायचं आहे. तर एक अंदाजे सांगतो की वर्ड लिमिट जे आपल्याला ठेवायचं आहे ते 20 ते 25 वर्ड्समध्ये आपल्याला आपलं कन्क्लुजन ठेवणं अपेक्षित आहे. तर हा पहिला मुद्दा. सेकंड जो मुद्दा असणार आहे तो म्हणजे पॉझिटिव्ह आणि फॉरवर्ड लुकिंग तुमचं कन्क्लुजन असणं अपेक्षित आहे, की त्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह तुमचा दिसला पाहिजे, की त्याच्यामधून जे होणारे जे काय आपल्याला टार्गेट्स आहेत किंवा अचिव्हमेंट्स आहेत ते कसे असतील ते सांगणं अपेक्षित असतं. थर्डली ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की जे काही गव्हर्नमेंटचे स्कीम्स आहेत, टार्गेट्स आहेत किंवा गोल्स आहेत, जे काही नॅशनल लेवलला असतील किंवा इंटरनॅशनल लेवलला असतील, त्यांना आपल्याला लिंक करायचं आहे. जसं की आपण एक्झाम्पल घेऊया की गव्हर्नमेंटचे काही गोल्स आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अचीव्ह करायचे आहेत, किंवा क्लायमेट चेंजला आपण म्हणू शकतो की ऍड्रेस करायचं आहे, किंवा फूड ग्रेनचं प्रोडक्शन जे आहे ते अचीव्ह करायचं असेल, किंवा फिश प्रोडक्शन आपल्याला काही पर्सेंटेजनं वाढवायचं असेल, किंवा फूड प्रोडक्शनमध्ये एक्सपोर्ट प्रमोशन करायचं असेल, त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं कोणती जर स्कीम लॉन्च केली असेल तर त्या गोष्टी बघणं अपेक्षित आहे. किंवा फूड प्रोसेसिंगमध्ये आपल्याला गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आहेत, संपदा स्कीम सारखी. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा ह्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, टार्गेट्स आहेत, हे तुम्ही तुमच्या कन्क्लुजनमध्ये टाकू शकता, जेणेकरून तुम्ही एक्झामिनरला सांगताय की जे काही मी आन्सर लिहिलेलं आहे ते कशासाठी महत्वाचं आहे. जे काही गव्हर्नमेंटचे टार्गेट्स असतील किंवा गोल्स असतील ते अचीव्ह करण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि जे काही कन्क्लुजन हे करणार आहात तुम्ही, तर ते प्रत्येक आन्सरमध्ये आपल्याला करता येणार नाही, हे पण तेवढंच लक्षात घेणं अपेक्षित आहे. कारण का, ॲग्रिकल्चर ही मोस्टली टेक्निकल एक्झाम आहे. जो काय तुमचा निम्मा सिलेबस आहे तो टेक्निकल आहे. जर काय तुम्ही काही टॉपिक्स घेतला जसं की बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा जेनेटिक्स असेल किंवा बॉटनीचा जो काही सिलेबस आहे, जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंग असेल, तर ह्याच्यामध्ये कन्क्लुजन करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. बट जो बाकीचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुम्ही छान पद्धतीने काय करू शकता की कन्क्लुजन करू शकता. त्याच्यामुळं ही पण एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी असते की कन्क्लुजन प्रत्येक आन्सरला लिहिता येणार नाही, बट काही ना काहीतरी आपल्याला कन्क्लुजन मध्ये मांडणं अपेक्षित असतं, जेणेकरून आपलं जे काय आन्सर असणार आहे ते आन्सर पूर्ण झाल्यासारखं वाटेल आपल्याला. तर हा एक मुद्दा आहे. ते झाल्यानंतर शेवटी अजून एक कन्क्लुजन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे पोटेन्शियल आउटकम्स काय असतील, ह्याच्यातून आपल्याला काय साध्य करायचं आहे, किंवा हे जे काही स्कीम आहेत किंवा हे जे काय आपण प्रॅक्टिसेस घेतो, ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस जे काय आपण राबवतोय, ह्याच्यातून काय पॉझिटिव्ह आउटकम्स येतील किंवा पोटेन्शियल आउटकम्स येण्याची शक्यता आहे ते आपल्याला लिहू शकतो आपण ह्याच्यामध्ये. जसं की डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम असेल, तर इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम सारखा एक कॉन्सेप्ट आहे जो जर काय राबवला इंडियामध्ये तर त्याच्यामुळं फार्मरचा इन्कम आहे तो डबल होऊ शकतो. जे काही गव्हर्नमेंटचा ऑब्जेक्टिव्ह होतं बेसिकली, हा तो ऑब्जेक्टिव्ह आपल्याला साध्य करायचा होता 3 ते 4 वर्षापूर्वी, पण आता सध्याच्याला आपण ते टाकू शकतो की इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम ही जी काही संकल्पना आहे किंवा कंपोनेंट आहे दॅट कॅन बी युज्ड टू डबल द फार्मर्स इन्कम. हे अशा पद्धतीमध्ये तुम्ही पोटेन्शियल आउटकम्स ह्याचं सांगू शकता. आता कन्क्लुजन मध्ये काय करायचं नाहीये, बेसिकली कुठल्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या कन्क्लुजन लिहिताना. तर पहिला जो मुद्दा आहे रिफ्रेश क्वेश्चन. म्हणजे बरेच वेळेला आपण असं बघतो की क्वेश्चन मध्ये काहीतरी सेंटेन्स दिलेला आहे आणि विद्यार्थी काय काय करतात तेच सेंटेन्स घेतात आणि ते कन्क्लुजन मध्ये लिहितात. तर ही चूक करायची नाहीये, कारण तुम्ही एक्स्ट्रा काय द्यायला लागलाय ह्याच्यामध्ये. क्वेश्चन मधले जे काही पॉईंट्स आहेत किंवा क्वेश्चन मधले जे काही सेंटेन्सेस आहेत तेच घेताना तेच तुम्ही कन्क्लुजन मध्ये मांडताय.
पण ह्याच्यामध्ये तुमचं इनिशिएटिव्ह काहीच नाहीये, तुमचं इनोव्हेशन ह्याच्यामध्ये काहीच नाहीये. तर ह्याच्यासाठी ही एक जी काही चूक आहे ती करायची नाहीये, ते म्हणजे रिफ्रेश क्वेश्चनला रिफ्रेश परत ह्याच्यामध्ये करायचं नाहीये. सेकंड जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, काय करायचं नाही बेसिकली, की समराईज आन्सर, म्हणजे जे काही तुम्ही पॉईंट्स लिहिलेले आहात कुठल्या तुमच्या आन्सर्समध्ये, ते परत तुमच्या कन्क्लुजनमध्ये येणं अपेक्षित नाहीये. कारण का ऑलरेडी तुम्ही ते तुमच्या बॉडीमध्ये लिहिलेलं आहे, मग ते परत कन्क्लुजनमध्ये समराईज कशाला करायचं तुम्हाला. समजा जर काय क्वेश्चन असेल की व्हॉट आर द मेथड्स टू रिक्लेम द बेसिक सॉइल्स, मग ते ऑलरेडी तुम्ही ते स्टेप्स मेन्शन केलेले आहात किंवा वेज मेन्शन केलेले आहात, परत तेच जर काही तुम्ही कन्क्लुजन मध्ये मेन्शन करत असाल तर ते समराईज झालं. पण तुम्ही ह्या जो टॉपिकला तुम्ही फ्युचर पर्स्पेक्टिव्हनं किंवा पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्हनं कुठे लिंक करत नाहीये, तर तुम्ही टाकू शकता की बेसिक सॉइल्स हॅज टू बी रिक्लेम्ड फॉर दिस पर्पज. म्हणजे काय, सॉइल हेल्थ मेंटेन करण्यासाठी, ज्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सॉइल हेल्थ कार्ड स्कीम आहे, तर ह्याला तुम्ही लिंक करून ते कन्क्लुजन पूर्ण करू शकता. तर ही एक सेकंड गोष्ट जी आहे ती तुम्हाला अवॉइड करायची आहे. थर्ड गोष्ट काय करायची आहे, अवॉइड रिपिटेशन ऑफ पॉइंट्स. जे काही पॉइंट्स वरती रिपीट झालेले आहेत, वरती आहेत, ते परत रिपीट नाही करायचे. तर हे रिपिटेशन ऑफ पॉइंट्स करायचं नाही तुम्हाला. तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या कन्क्लुजन करताना. आता ह्याच्यानंतर आपण एखादा एक्झाम्पल बघूया की कन्क्लुजन कसं करणं अपेक्षित आहे. ओके, सो कन्क्लुजन कशासाठी असणार आहे, कन्क्लुजन फॉर क्वेश्चन ऑन इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. आता जर काय तुम्हाला समजा क्वेश्चन आला इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट वरती, तर एखादी शॉर्ट नोट आली की राईट अ शॉर्ट नोट ऑन द इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, तर तुम्ही सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केला, कंपोनेंट्स कोणकोणते आहेत, काय करणं अपेक्षित आहे, ऍडव्हान्टेजेस काय काय, डिसएडव्हान्टेजेस काय काय. ते झाल्यानंतर तुम्ही कन्क्लुजन लिहिता. आता ते कन्क्लुजन कसं लिहायचं आहे, द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज इनिशिएटिव्स लाईक सॉइल हेल्थ कार्ड अँड परंपरागत कृषी विकास योजना scheme promotes integrated nutrient management which can help to achieve the objectives of National Mission for Sustainable Agriculture. म्हणजे ह्याच्यामध्ये 3 आपण गोष्टी इथं मेन्शन केलेल्या आहेत. गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह कोणकोणते आहेत, सॉइल हेल्थ कार्ड फर्स्ट, सेकंड कोणता आहे, परंपरागत कृषी विकास योजना, आणि हे कशासाठी महत्वाचं आहे, जे काही गव्हर्नमेंटचं टार्गेट होतं नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, हे अचीव्ह करण्यासाठी हे 2 स्कीम्स गव्हर्नमेंटनी राबवलेले आहेत. तर हे अशा पद्धतीमध्ये तुमचं कन्क्लुजन असणं अपेक्षित आहे. होप सो तुम्हाला कळालं असेल की कन्क्लुजन कसं लिहायचं आहे. जर काही तुमच्या काही क्युरीज असतील तर तुम्ही खाली चॅट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, त्याला नक्कीच आम्ही उत्तर देऊ. थँक्यू.